नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वाध्याय 24.2. प्रश्न पहिला, आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. आपल्याला बोर्डवर एक वर्तुळाची आकृती दिसत आहे, ज्या आकृतीचे एकूण समान 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भाग केलेले आहेत. आकृतीचे समान 8 भाग केलेले आहेत, ज्यामधील 1 आणि 2 भाग रेखांकित आहेत, म्हणजे रंगवलेले आहे. मग आपल्याला रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. या अपूर्णांकाचा आपण संक्षिप्त अपूर्णांकात रूपांतर करणार, म्हणजे बे 1 बे आणि बे चौक 8. आता आपल्याला शेकडा म्हणजे टक्केवारी या ठिकाणी काढायची आहे. मग आता आपल्याला अपूर्णांकाचा छेद 100 करावा लागेल. मग आता 1/4 या अपूर्णांकाचा छेद 100 करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर या 4ला 25 ने गुणावं लागेल. छेदाला आपण 25 ने गुणलं, 25 चौक 100, म्हणजे अंशाला पण आपण 25 ने गुणणार. बघा, 25 1 25 आणि 25 चौक 100. मग आता 25/100 मित्रांनो, 25/100 म्हणजे किती झाले, तर 25%. म्हणजे या आकृतीमधील रेखांकित भागाची शेकडेवारी आहे 25%. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25%. प्रश्न नंबर 2, 1250चे 12% म्हणजे किती? मित्रांनो, 1250चे 12% आपल्याला शोधायचे आहे. 1250चे चे म्हणजे गुणाकार. आता 1250 गुणिले आपल्याला 12% काढायचे आहे, म्हणजे 12/100. म्हणजे पुढे काय होणार, 1250 गुणिले 12 भागिले 100. मित्रांनो, आपण सुरुवातीला 1250 गुणिले 12 यांचा गुणाकार करून घेऊया. 1250 गुणिले 12, 12 0 0, 12 पंचे 60, हातचे आले 6, 12 दुने 24 आणि 6 30, हातचे आले 3, 12 1 12, 13 14 15. उत्तर आलं 15,000. मित्रांनो, गुणाकार आला 15,000 आणि भागिले 100. अंशछेद होती काटाकाटी, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला, 150/1. आता यांचा जर भागाकार केला तर भागाकार 150च येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 150. म्हणजे 1250चे 12% म्हणजे किती झाले, 150. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 3, ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील तर ती परीक्षा किती गुणांची होती? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. ओंकारला परीक्षेत 510 गुण मिळालेले आहे. 510 गुण म्हणजे 68% होतात. तर परीक्षा किती गुणांची होती, किती मार्कांची परीक्षा होती, किती पैकी परीक्षा होती? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागेल. मग आता पर्याय क्रमांक आपण 1 घेतला. पर्याय क्रमांक 1 आहे 510. म्हणजे परीक्षा 510 मार्काची होती का? तर मित्रांनो, 510 मार्काची होती असं आपण जर गृहीत धरलं तर 510 पैकी 510 गुण मिळालेले आहे. म्हणजे 68% होतील का? नाही. 510 पैकी 510 गुण म्हणजे 100% झाले. म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आता आपण घेतला पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 किती आहे, 680. म्हणजे मित्रांनो, ही परीक्षा 680 गुणांची होती का? मग 680 गुण म्हणजे 68% होत, म्हणजे 68% होतात का? म्हणजे 680 पैकी 510 गुण म्हणजे 68% होतात का मित्रांनो? तेच आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे काय, 600 आपण करणार, 680चे 68% आपण हे मित्रांनो शोधणार. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 2 समजेल. मग आता 680चे 68% म्हणजे काय, 680 गुणिले 68 भागिले 100. मित्रांनो, अंशछेद काटाकाटी होते, 1 0 गेला, 1 0 गेला. आता आपण काय करूया, 68 गुणिले 68 यांचा गुणाकार करूया. 68 गुणिले 68, 8 8 64, हातचे आले 6, 8 सक 48, 49 50, 51 52 53 आणि 54. त्यानंतर दशकाचा 0, 6 8 48, हातचे आले 4, 6 6 36 आणि 4 झाले 40. मित्रांनो, आपण करणार या ठिकाणी बेरीज. 4 8 4 12, हातचा आला 1, 5 1 6 4. म्हणजे गुणाकार आला 4624 भागिले 10. मित्रांनो, आता भागाकार जर करायला गेलो तर या ठिकाणी भागाकार, ठीक आहे, भागाकार पण या ठिकाणी आपण करतोय. 4624 भागिले 10 जर केलं तर 10 चौक 40, 46 मधून 40 गेले, बाकी उरली 6, वरून घेतले 2, 10 सक 60, बाकी उरली 2, वरून घेतले 4, 10 दुणे 20, बाकी उरली मित्रांनो 4.
आपलं भागाकार आलेला आहे 462 आणि बाकी 4 उरली, म्हणजे मित्रांनो हा पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. बघा पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण सोडवलेला आहे. 680 पैकी 510 गुण म्हणजे 68% होत नाही. आता आपण घेणार पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो 750. मग आता 750 चे 68%, 750 चे 68% म्हणजे 510 गुण होतात का? बघूया. 750 गुणिले 68 भागिले 100. मित्रांनो आपण सुरुवातीला करूया गुणाकार. 750 गुणिले 68, 8 0 0 8 45 हातचे आले 4, 8 7 56, 57 58 59 60 आणि 60. त्यानंतर दशकाचा 0 6 0 0 6 5 30, हातचे आले 3. या ठिकाणी मित्रांनो वर थोडी अडचण होते म्हणून मी खाली लिहितोय. 6 5 30 हातचे आले 3, 26 42 43 44 आणि 45 होणार बेरीज 0 0 0 6 5 11 हातचा आला 1 4 आणि 1 5. उत्तर आलं 51,000. मित्रांनो गुणाकार आलेला आहे 51,000 भागिले आपण 100 केलं. 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 510/1 म्हणजे मित्रांनो उत्तर बरोबर आलं 510. आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. 750 चे 68% म्हणजे बरोबर 510 होतात. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 750. प्रश्न नंबर 4. जिल्हा परिषदेच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? मित्रांनो एका गावामध्ये 2 शाळा आहेत. त्यातल्या एका शाळेमध्ये 120 पैकी 60% मुली आणि 200 पैकी 55% मुली, अशा 2 शाळेमध्ये मुलींचं प्रमाण आहे. मग आता या पूर्ण गावामध्ये एकूण किती मुली शाळेत जातात ते आपल्याला शोधायचं आहे. 120 चे 60% आणि 200 चे 55%. अतिशय सोपा प्रश्न आहे. 120 चे 60% म्हणजे काय? 120 गुणिले 60/100 म्हणजे मित्रांनो 120 गुणिले 60 आणि भागिले 100. बघा अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. 12 पंचे 60 12 सक 72, 72/1 जर केलं तर मित्रांनो बरोबर उत्तर 72च येणार आहे. म्हणजे 120 चे 60% म्हणजे झाले 72. त्यानंतर आता 200 चे 55% म्हणजे काय? 200 गुणिले 55/100 म्हणजेच 200 गुणिले 55 भागिले 100. अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला. मित्रांनो 55 गुणिले जर आपण 2 केलं तर उत्तर येणार 110. 110 भागिले 1 म्हणजे 110च. म्हणजे मित्रांनो 200 चे 55% झाले 110. म्हणजे आपण बेरीज करणार 110 अधिक 72, 2 2 7 आणि 1 8 1 182. मित्रांनो त्या गावात एकूण 182 मुली शाळेत जातात. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 5. पुढीलपैकी कोणत्या पर्यायात 3.75 चे 5% अधिक 7.25 चे 10% या पदावलीचे योग्य उत्तर आहे? मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. 3.75 चे 5% आणि 7.25 चे 10% आपण काढणार, त्यांची करणार बेरीज. बघा 3.75 चे 5% म्हणजे 3.75 गुणिले 5 भागिले 100. अगोदर आपण 3.75 गुणिले 5 हा गुणाकार करूया. 3.75 गुणिले 5. गुणाकार करताना दशांश चिन्हाचा विचार न करता गुणाकार करा. आलेल्या उत्तरामध्ये 2 अंकांनंतर दशांश चिन्ह द्या. 5 5 25 हातचे आले 2, 5 7 35 36 37 हातचे आले 3, 5 3 15 16 17 18. 2 अंकांनंतर दशांश चिन्ह, 2 अंकांनंतर दशांश चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये 2 अंकांनंतर दशांश चिन्ह. आपलं उत्तर आलं 18.75 आणि भागिले आहेत 100. मित्रांनो आता 100मध्ये काय आहे? 2 शून्य आहे म्हणून हे जे दशांश चिन्ह आहे 2 घरं आपण काय करणार? डावीकडे घेणार. म्हणजे आपलं उत्तर येणार 0.1 8 7 आणि 5. मित्रांनो पहिलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. ह्या 100मध्ये 2 शून्य आहे म्हणून आपण दशांश चिन्ह 2 घरं डावीकडे घेतलं. म्हणजे आपलं उत्तर आलं 0.1875. त्यानंतर 725 7.25 चे 10% म्हणजे काय? 7.25 गुणिले 10 भागिले 100. मित्रांनो अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला. आता 7.25 गुणिले 1 केलं तर उत्तर काय येणार? तेच येणार 7.25च येणार. 7.25 आणि भागिले आपण केलं आता 10.
7.25 भागिले 10, 10 मध्ये एक शून्य आहे म्हणून दशांश चिन्ह काय करणार, उत्तरामध्ये आणखीन एक घरं डावीकडं, म्हणजे आपलं उत्तर येणार 0.725. मित्रांनो दुसरं उत्तर सुद्धा मिळालेलं आहे. 10 वर एक शून्य आहे म्हणून दशांश चिन्ह एक घर डावीकडं 0.725. मित्रांनो आता या दोन उत्तरांची करणार आपण बेरीज. बघा 0.1875 अधिक 0.725 करूयात बेरीज. 5 5 7 आणि 5 12 हातचा आला 1 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1 7 आणि 2 9 दशांश चिन्ह 0 0 दशांश चिन्ह 9125 9125 म्हणजे मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अतिशय सोपा प्रश्न. प्रश्न नंबर 6. वृक्ष संवर्धन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने अमरावती अकोला व अमरावती यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा 8000 झाडे लावली. त्यापैकी 40% झाडे अमरावती अकोला महामार्गाला लावली. तर अमरावती यवतमाळ महामार्गाला किती झाडे लावली? मित्रांनो एकूण 8000 झाडे लावलेली आहेत, ज्यामध्ये अमरावती आणि अकोला, अमरावती आणि यवतमाळ अशा दोन महामार्गांना ही झाडे लावली. त्यापैकी आता 40% म्हणजे काय, तर मित्रांनो 40% झाडे हे अमरावती आणि अकोला या महामार्गाला दुतर्फा लावलेली आहे. राहिलेली झाडे अमरावती आणि यवतमाळ या महामार्गाला लावलेली आहे. मग आता आपण 8000च्या थोडक्यात 8000च्या 60%, बघा एकूण आहेत 8000 म्हणजे 100%, त्यापैकी 40% झाडे इकडे लावली अमरावती अकोला, म्हणजे राहिलेली किती आहे, राहिलेली आहे 60% झाडे अमरावती आणि यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा लावलेली आहे. आपण काढणार 8000च्या 60%. 8000चे 60% म्हणजे अमरावती आणि यवतमाळ या महामार्गाला दुतर्फा लावलेली झाडे आपल्याला मिळेल. म्हणजे आपलं असेल उत्तर 8000चे 60% म्हणजे काय, 8000 गुणिले 60/100. मित्रांनो अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0. आता 800 गुणिले थोडक्यात 6, 800 गुणिले आपण जर 6 केलं 6 0 0 6 0 0 6 8 48. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 4800. उत्तर आहे 4800 म्हणजे अमरावती आणि यवतमाळ या महामार्गाच्या दुतर्फा 4800 एवढी झाडे लावलेली आहेत. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4800. प्रश्न नंबर 7. 200च्या 10% मधून 10 वजा केल्यास किती उरतात? विद्यार्थी मित्रांनो 200च्या 10% म्हणजे काय, 200चे 10%. 200चे 10% मधून 10 वजा केल्यावर किती उरतात? अतिशय सोपा प्रश्न आहे. 200चे 10% म्हणजे काय, 200 गुणिले 10 भागिले 100. बघा अंशछेद काटाकाटी 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 1 0 गेला 20 1 20/1 म्हणजे आपलं मित्रांनो उत्तर आलं 20. 200चे 10% म्हणजे 20 आणि या 20 मधून आपल्याला 10 वजा करायचे. मधून 10 वजा केल्यास किती उरतात, तर 20 वजा 10 बरोबर उत्तर आलं मित्रांनो 10. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 10. प्रश्न नंबर 8. दिलेल्या आकृतीतील छायांकित भागाची शेकडेवारी काढा. मित्रांनो आकृती समजून घ्या, आकृती तुमच्या समोर आहे व्यवस्थित बघा. छायांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे. आता आकृतीकडे जर आपण नीट बघितलं तर मित्रांनो आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. आता या ठिकाणी 1 आणि 2 2 3 4 5 6 7 8 बघा 1 2 3 4 5 6 7 8 आकृतीचे एकूण समान 8 भाग होतील. मित्रांनो आकृतीचे समान बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 भाग होतील. त्यातले 1 2 3 बघा 1 2 3 4 5 आणि 6 भाग रंगवलेले आहेत. हे व्यवस्थित समजून घ्या. आकृतीचे एकूण समान 8 भाग होतील, त्यापैकी 6 भाग रंगवलेले आहे. मित्रांनो या ठिकाणी 2 या ठिकाणी 2 1 आणि 1 2 2 4 5 आणि 6 भाग रंगवलेले आहेत. मग आता या 6 भागांमध्ये मित्रांनो 6/8चा आपल्याला शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे. या अपूर्णांकाचा आपण संक्षिप्त रूप या ठिकाणी घेऊया. 2×6 आणि 2×8. आता मित्रांनो 3/4 या अपूर्णांकाचा आपल्याला शेकडेवारीत रूपांतर करायचं असेल तर या अपूर्णांकाचा छेद आपल्याला 100 करावा लागेल.
मग आता छेद 100 करण्यासाठी 4ला काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला 25 ने गुणावं लागेल. 25 चोक 100, छेदाला 25 ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण 25 ने गुणणार. मग आता 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100, 75 छेद 100 म्हणजे मित्रांनो झाले 75%. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 75%. प्रश्न नंबर 9. जावेदने रुपये 3000ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळे रुपये 1200ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? मित्रांनो, खरेदी किंमत आहे 3000 रुपयाला 1 पेटी याप्रमाणे 10 पेट्या खरेदी केल्या म्हणजे 3000 गुणिले 10 आपल्याला मिळेल खरेदी किंमत. विकली कशी? तर या पेट्यांची विक्री कशी झालेली आहे? 1200 रुपयाला 1 पेटी याप्रमाणे 10 पेट्या विकलेल्या आहे. मित्रांनो, या उदाहरणामध्ये आपल्याला तोटा होतो कारण की 1 पेटी 3000 रुपयाला घेतली आणि विकताना 1200 रुपयाला विकलेली आहे. किती टक्के तोटा झाला आहे आपल्याला तो काढायचा आहे. मग खरेदी किंमत काढूया. 3000 गुणिले 10 जर केलं तर मित्रांनो 3000 लिहून घ्या. त्यानंतर 10 वरचा 1 शून्य द्या, उत्तर आलं 30. 30,000 आहे खरेदी किंमत. त्यानंतर विक्री किंमत 1200 गुणिले 10, 1200 लिहून घ्या. 10 वरचा 1 शून्य म्हणजे 12,000 आहे विक्री किंमत. मग आता मित्रांनो आपल्याला किती तोटा झालाय तो शोधायचा आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. काय करायचं? 30,000 बरोबर 100% असं गृहीत धरा. 30,000 म्हणजे 100% आहे. त्यानंतर बघा आता 30,000 रुपये खरेदी आहे, त्यातून आपल्याला हे 12,000 वजा करायचे. म्हणजे मित्रांनो 30,000 वजा आपण जर 12 केलं तर मित्रांनो उत्तर येतं 18,000. बघा 30,000 रुपये खरेदी किंमत आहे, विक्री किंमत आहे 12,000, 18,000 आपल्याला तोटा झालेला आहे. म्हणजे काय? 30,000 बरोबर 100%, तर 18,000 बरोबर किती? बघा मित्रांनो 30,000 बरोबर 100%, तर 18,000 बरोबर किती? हा 18,000 आपला तोटा आहे. म्हणून या ठिकाणी मित्रांनो तिरकस गुणाकार होणार 18,000 गुणिले 100 भागिले 30,000. बघा 18,000 गुणिले 100 आणि भागिले 30,000 म्हणजे मित्रांनो आपल्याला मिळेल आपलं उत्तर. 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, पुन्हा 1 1 शून्य, 1 1 शून्य. बघा आता 180 गुणिले 1 उत्तर येणार 180चं आणि भागिले 3. हा भागाकार करणार 180 भागिले जर आपण 3 केलं, 3 5 15, 3 सख 18, 18 मधून 18 गेले, बाकी उरले 0, 3 0 0, उत्तर आलं 60%. मित्रांनो झालेला तोटा आहे 60%. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 60%. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 24.2 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.